डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब संघर्षवादी पुरोगामी विचाराचे थेट विधानसभेमध्ये बोलले. फूड अँड ड्रग विभागामधील जे काय तुकाराम मुंडे चीफ फूड अँड ड्रगचे अधिकारी म्हणून जे जे काय फूड अँड ड्रगचे पराक्रम उजेडात आणले, खरोखर ह्या अधिकाऱ्यांना मी सल्यूट करतो, तुकाराम मुंडेंना. आणि आव्हाड साहेबांनी विधानसभेमध्ये उचललेला मुद्दा अगदी रास्त आहे. आपण आपल्या पिढीला, भविष्यातील पिढीला कोणतं दूध पाजतोय? सगळ्या ह्याच्यात भेसळ. 100%पैकी 1% शिल्लक नाही की कशात भेसळ नाही आहे. कुठल्या प्रॉडक्टमध्ये भेसळ नाही आहे, कुठल्या अन्नात भेसळ नाही आहे, कुठल्या पाण्यात भेसळ नाही आहे, कुठल्या तेलात भेसळ नाही आहे. फार दुर्धर अवस्था आहे. आज वर्तमान स्थितीचा 21व्या युगामध्ये, कुठलं युग म्हणतात? कलियुगामध्ये. आज 21व्या शतकाचं कलियुग का म्हणतोय आपण? तो हा कलियुग आहे. या कलियुगमध्ये आपल्याला स्वर्ग दिसणार नाही तर नर्क बघायला मिळणार, आणि तो बघतोय. या कलियुगात आपल्याला स्वर्ग बघायला मिळणार नाही तर नर्कच बघायला मिळेल, ते आपण बघतोय, उघड्या डोळ्याने बघतोय. आज मी पण एक झोपडपट्टीत जन्मलो, पण मी जे काय वाचन करतो, मी जे काय अभ्यास करतो आणि स्वतःहून स्वतः फेसबुकवर बोलतो, लाईव्ह करतो, बोललं की मला समाधान मिळतं की आपले विचार 4 लोकांतरी पोचावेत, हेच समाधान मला वाटतं. आज जे जितेंद्र आव्हाड साहेबांनी विधानसभेमध्ये जे काही मांडलं मुद्दा, हे मुद्दा नाही, हा भविष्यातील येणाऱ्या काळाची चाहुल आहे. की जर आज तुकाराम मुंडेंसारखे व्यक्ती, अधिकारी फूड अँड ड्रग्समध्ये चीफ म्हणून आले नसते, तर हा अनेक वर्ष चालू असलेला भेसळीचा प्रकार महाराष्ट्र राज्यामध्ये घडतोय आणि आम्ही उघड्या डोळ्याने सरकार बघतोय. सरकारला सगळं काही माहिती असतं, सरकारला सगळंच माहिती असतं, परंतु आम्हाला ते दाखवायचं नसतं. सरकारला सर्व माहिती असतं, पण आम्हाला ते दाखवायचं नसतं, कारण आमच्या बुडाखाली अंधार जो आहे तो उघड होईल हे कोणाला कळायचं नसतं. कारण आमच्या बुडाखाली अंधार आहे, हे उघड होईल ते कोणाला कळायचं नसतं. म्हणून हे सरकार असतं, म्हणून ह्यालाच सरकार म्हणतं. गोरगरीब जनता मेली तरी चालेल, पण त्याच्या टाळूवरचं लोणी मात्र आम्हाला मिळालं पाहिजे. गोरगरीब जनता मेली तरी चालेल, पण त्याच्या टाळूवरचं लोणी मात्र आम्हाला मिळालं पाहिजे. आम्ही टक्के खोके सत्ते खुर्ची हे मिळवण्यात आम्ही व्यस्त आहोत. पण आज जी महाराष्ट्रावरती दुर्भिक्ष येतंय, त्याला आमचं काही घेणं देणं नाही. नागरिक मरतोय, गरीब जनता मरू दे. गरीब जनता मरू दे, नागरिक मरतात मरू दे, परंतु आमचा टक्क्याचा बाजार चालू राहू दे. हे आहे दुर्भिक्ष. आणि आज आपण देशाच्या पंतप्रधानांचे गुणगान गातो, ज्या पंतप्रधानांनी अख्खा देशच विकलेला आहे. काय शिल्लक ठेवलंय? काही नाही शिल्लक ठेवलं. रिझर्व्ह बँक एफडीज विकल्या, रिझर्व्ह बँक सोनं विकलं, जे लॉकरमध्ये बंदिस्त असतं ते विकलं. तर रामलल्लाच्या तर काहीच नाही. रामलल्ला तर पूर्ण सेटअप प्रोग्राम होता. 500 वर्षापूर्वी अयोध्यामध्ये राम आणला, दाखवलं गेलं, भासवलं गेलं, पण जिथे बाबरी मस्जिद पडली तिथे मंदिर नाही बांधलं. जिथे बाबरी मस्जिद पाडली तिथे मंदिर नाही बांधलं. मंदिर बांधलं दुसरीकडे आणि बाबरी मस्जिद दुसरीकडे. संपूर्ण मंदिरे, मस्जिदे, दर्गे ह्या नावाखाली काय चालतं हे देशाच्या पंतप्रधानांनी, गुप्तहेरांनी शोध घ्या. सीबीआयने शोध घ्या, ईडीने शोध घ्या, सगळ्या स्वायत्त संस्था ज्या आहेत
सुरक्षा यंत्रणेत त्यांनी शोध घ्या. देशाच्या अजमेर सारख्या मंदिरातला दान रक्कम चोरी होते, तर राम मंदिर तर काय उघड्यावरते. आपण राम 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 गुणगान गायचे. वाल्याचा वाल्मिकी होतो, राम 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 करून वाल्याचा वाल्मिकी होतो. वाल्या कोळी असताना त्याने मारलेल्या चोरीचा पैसा कोणी घ्यायला घरातलं कुटुंब तयार नसतो, म्हणून त्याला जप करावा लागला, वाल्याचा वाल्मिकी व्हावा लागला, तो वाल्मिकी ऋषी झाला. अशा प्रकारचे व्यथा आहेत, अशा प्रकारच्या कथा आहेत. त्यामुळे हे सांगताना डोळे पाणावतात, डोळे भरून निघतात की माझा महाराष्ट्र विष पितोय, विष खातोय, स्लो पॉयझनिंगचं विष पितोय, विष खातोय. त्या विषाला कोणीतरी देव माणूस भेटला तुकाराम मुंडेंसारखा की त्याला नष्ट करायला निघाला. तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी असे जन्माला यावेत. अशा 36 जिल्ह्यांमध्ये 36 तुकाराम मुंडे मिळाले. 36 जिल्ह्यांमध्ये 36 तुकाराम मुंडे मिळाले तर राज्य स्वच्छ होईल, सुजलाम सुफलाम होईल, भ्रष्टाचार मुक्त होईल, फूड अँड ड्रगचं भेसळमुक्त होईल. हेच मी सांगतोय. आज जर महाराष्ट्र राज्याला 36 जिल्ह्यामध्ये 36 तुकाराम मुंडे मिळाले तर पूर्ण महाराष्ट्र हा भेसळमुक्त होईल, भ्रष्टाचार मुक्त होईल. हेच सांगतो. धन्यवाद. जय भीम.